च्या घडीला महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल गव्हर्नमेंट कॉलेजची संख्या जवळपास 42 एवढी आहे आणि प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची संख्या 25 एवढी आहे. यावर्षी महाराष्ट्र राज्यात किती MBBS कॉलेजला मान्यता मिळू शकते याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. नीट UG 2026चा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट आपण या यूट्यूब चॅनल मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचा व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. मुख्य विषय आहे न्यू MBBS कॉलेजेस इन महाराष्ट्र फ्रॉम 2026. म्हणजे 2026ला महाराष्ट्र राज्यामध्ये किती MBBS कॉलेज नव्याने येऊ शकतात आणि त्याचं लोकेशन कोणतं आहे, त्याचबरोबर कोणत्या प्रकारातलं ते कॉलेज असणार आहे, गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. वेगवेगळ्या वर्तमानपत्रातल्या बातम्यांचा आधार घेऊन आपण आजचा हा व्हिडिओ बनवतोय. वेगवेगळ्या कॉलेजेसविषयी वेगवेगळ्या बातम्या वर्तमानपत्रात मागच्या काही वर्षामध्ये किंवा मागच्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी आलेल्या होत्या. काही कॉलेजला मागच्या वर्षीच मान्यता मिळालेली होती, काही कॉलेज अद्यापही मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. अकॅडमिक इयर 2026-27 साठी या कॉलेजेसना या ठिकाणी मान्यता मिळू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेट कोट्या अंतर्गत येणारे जे काही कॉलेजेस आहेत, म्हणजे स्टेट कोट्या अंतर्गत गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट भरल्या जातात, त्यानंतर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट भरल्या जातात. दोन्ही प्रकारच्या कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचं बेनिफिट त्या ठिकाणी दिलं जातं. डीम विषयी, डीमच्या सीट ज्या आहेत त्या ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात. याविषयी डिस्कस करत नाही आहोत आपण. स्टेट कोट्या अंतर्गत गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये किती येऊ शकतात ते आपण डिटेल पाहणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी नीट UG 2026 छत्रपती अकॅडमी पुण्याच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवर आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना मागच्या वर्षीचे किंवा त्याच्या मागच्या वर्षीचे कॉलेज वाईज कट ऑफच्या PDF पाहायचे असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थी ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस येऊ शकतात याविषयीच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रात किंवा वेगवेगळ्या वेब पोर्टलला वेगवेगळ्या त्या ठिकाणी बातम्या आलेल्या आहेत. पहिली बातमी आहे अहिल्यानगर मेडिकल कॉलेज वैद्यकीय महाविद्यालयासाठी 485 कोटीची मंजुरी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी अहिल्यानगर या ठिकाणी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज इस्टॅब्लिश करण्याची घोषणा केलेली होती. संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जवळपास सध्याच्या घडीला गव्हर्नमेंट MBBS कॉलेज त्या ठिकाणी आहेत, परंतु काही जिल्हे आहेत ज्या ठिकाणी अद्यापही MBBS कॉलेजची स्थापना झालेली नाही. अहिल्यानगर सारखा मोठा जिल्हा, त्या ठिकाणी एक गव्हर्नमेंट कॉलेजेस असावं अशी मागणी त्या ठिकाणच्या लोकांकडनं त्या ठिकाणी होत होती. त्याच मागणीची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अहिल्यानगर या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज स्थापनेला मंजुरी त्या ठिकाणी दिलेली आहे. सध्या जागेचा वाद त्या ठिकाणी चालू आहे, परंतु काहीतरी मार्ग निघून यावर्षी कदाचित हे कॉलेज MBBS साठी विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी यावर्षी ओपन होऊ शकतं. ॲग्रोवनची ही बातमी आहे. अहिल्यानगर या ठिकाणी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज यावर्षी येण्याची शक्यता आहे. दुसरी बातमी आहे महाराष्ट्र टाइम्सची बातमी आहे 15 मे 2025ची. मुंबईत आणखी एक नवीन मेडिकल कॉलेज, पूर्व उपनगरातील रुग्णांना मिळणार दिलासा, PPE तत्वावर उभारणीचा विचार. काय बातमी आहे? मुंबई महानगरपालिका रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवा खासगी भागीदारीतून देण्याचा विचार आहे. आता गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात PPE तत्वावर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची योजना आहे. यासाठी इच्छुक खासगी भागीदारांचा शोध सुरू आहे. प्रतिसाद चांगला मिळाल्यास हे राज्यातील पहिले PPE तत्वावरील वैद्यकीय महाविद्यालय ठरू शकतील. म्हणजेच मुंबईतील गोवंडीतील जे काही शताब्दी रुग्णालय आहे या ठिकाणी सुद्धा एक MBBS कॉलेज या वर्षीपासून कदाचित सुरू होण्याची शक्यता आहे. पुन्हा कॉलेजला संपूर्ण मान्यता देण्याचं काम नॅशनल मेडिकल कमिशन, त्याचबरोबर त्यांची जी बॉडी आहे, त्यांचे नॉर्म्स आहेत, त्यांचे नियम्स आणि अटी आहेत, त्या नियम्स आणि अटी या संस्थांनी पूर्ण केल्या तर त्यांना या वर्षीपासून त्या ठिकाणी मान्यता मिळू शकते. म्हणजेच हे दोन झाले कॉलेजेस. कदाचित हे गव्हर्नमेंट कॉलेज पण असू शकतात किंवा प्रायव्हेट भागीदारी तत्वावर हे कॉलेज इस्टॅब्लिश करण्याचा विचार चालू आहे. त्यामुळे हे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज पण असू शकतं. महानगरपालिका ज्या आहेत मुंबईच्या, प्रत्येक महानगरपालिकेला आपलं हॉस्पिटल आणि कॉलेज असावं अशी इच्छा त्या ठिकाणी असते. सध्याच्या घडीला ग्रँड मेडिकल कॉलेज सोडलं तर जवळपास मुंबईतले जे काही टॉपचे MBBS कॉलेजेस आहेत
ज्यांना गव्हर्नमेंटचाच दर्जा आहे ते महानगरपालिकेचेच आहेत. म्हणजे सेठ जीएस असेल, लोकमान्य टिळक असेल, टोपीवाला नॅशनल असेल, HBT कूपर असेल, राजीव गांधी कॉलेज असेल, हे सगळे महानगरपालिकेच्या अखत्यारीत त्यांचा कारभार त्या ठिकाणी येतो. त्याच तत्वावर मुंबईत आणखी एक गोवंडी शताब्दी रुग्णालयात PP तत्वावर वैद्यकीय महाविद्यालय करण्याची योजना सध्याच्या घडीला आहे. हे झाले 2 कॉलेज. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर हे प्युअर प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज यावर्षी येण्याची दाट शक्यता आहे. कारण मागच्या 2-3 वर्षापासून यांचा प्रयत्न आहे NMC कडे की या कॉलेजला त्या ठिकाणी मान्यता मिळावी. त्या संदर्भातली फ्री जर्नल नावाचं पोर्टल आहे, त्याच्यामध्ये एक बातमी आलेली होती. While 2 of the private colleges, Malti Medical College Akola and Ideal Institute Medical Science in Palghar said that they are yet to receive response from the commission. म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशनकडे 2 कॉलेजेस होते, एक मालती मेडिकल कॉलेज अकोला आणि आयडियल इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स पालघर यांनी मान्यतासाठी गेलेले होते. मालती मेडिकल कॉलेजला मागच्या वर्षी मान्यता मिळालेली आहे. यावर्षी आयडियल मेडिकल कॉलेज पालघर हे 90% यावर्षी येऊ शकतं. 2026ला विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी ऍडमिशनला ओपन होऊ शकतं. पुढे जाऊयात. पुढचं कॉलेज आहे CSMSS मेडिकल कॉलेज संभाजीनगर. हेही कॉलेज मागच्या वर्षीच येणार होतं, परंतु काही कारणास्तव याची मान्यता त्या ठिकाणी मागच्या वर्षी झालेली नाही. अकॅडमिक इयर 25-26ला या कॉलेजची तयारी होती, परंतु यावर्षी ही कॉलेज येण्याची दाट शक्यता आहे. 26-27 या कॉलेजची वेबसाईट सुद्धा पूर्ण रेडी आहे. त्याचबरोबर या कॉलेजचं जे काही मार्क्सचं नॉर्म्स असतात NMCच्या, NMC प्रोफार्मा तो सुद्धा या ठिकाणी रेडी आहे. ऑफिशियल वेबसाईट, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस, बिल्डिंग वगैरे सगळं यांनी याच्या ठिकाणी दिलेलं आहे. 150 सीटचं MBBS कॉलेज असणार आहे. या कॉलेजला सुद्धा जवळपास यावर्षी मान्यता मिळण्याची शक्यता आहे. असे 4 कॉलेजेस सध्याच्या घडीला वेगवेगळ्या बातम्यांमधून आपल्याला कळतात की ते महाराष्ट्र राज्यामध्ये येऊ शकतात. येणाऱ्या दिवसांमध्ये काही महत्त्वाचे अपडेट्स, आणखी काही नवीन कॉलेज विषय आले तर आपल्या YouTube चॅनल मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवणारच आहोत. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पेड काउन्सिलिंगसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर, त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक, त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्यात आलेली आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.